गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पाठाचा पुढचा भाग शिकणार आहोत. वनस्पतीच्या वर्गीकरणाचा थोडंसं मागच्या पिरियडमध्ये झालेलं पाहूयात आपण, कारण बराच दिवस झालं गॅप पडलेला आहे. तर वनस्पतीचं वर्गीकरण R.H. विटाकर या शास्त्रज्ञाने पंचसृष्टीमध्ये केलेलं होतं. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी प्राणी, सृष्टी कवके आणि सृष्टी वनस्पती. तर आपण वनस्पतीच्या वर्गीकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. तर वनस्पतीच्या वर्गीकरणासाठी दोन महत्त्वाचे गुणधर्म विचारात घेतले गेले. ते म्हणजे वनस्पतींना बीजपत्रे असतात किंवा नाही. तर ज्या वनस्पतींना बीजपत्रे किंवा ज्याला आपण व्यवहारामध्ये तुम्ही आता बीजेसुद्धा किंवा बियासुद्धा म्हणू शकता, म्हणजे बिया धारण करणारे वनस्पती आणि बिया धारण न करणारे वनस्पती. ज्यांना बिया येतात त्यांना म्हणायचं बीजपत्री वनस्पती, आणि ज्या वनस्पतींना बिया येत नाहीत त्यांना म्हणायचं अबीजपत्री वनस्पती. ठीक आहे. आणि त्यानंतर एक दुसरा गुणधर्म विचारात घेतलेला होता, तो म्हणजे वनस्पतींना जलवाहिन्या किंवा रसवाहिन्या आहेत किंवा नाहीत. ज्या वनस्पतींमध्ये अशा वाहिन्या असतात त्यांना म्हणायचं संवहनी वनस्पती, आणि ज्या वनस्पतींना अशा वाहिन्या नसतात त्यांना म्हणायचं असंवहनी वनस्पती. ह्या दोन गुणधर्मावर आधारित वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं होतं. मग आपण पहिल्यांदा पाहिलं होतं वनस्पती सृष्टी जी आहे त्या वनस्पती सृष्टीचे दोन उपसृष्टीमध्ये विभाजन करण्यात आलं. म्हणजे दोन उपसृष्टी, त्याचं परत विभाजन, सृष्टीचे दोन उपसृष्टी. तर पहिली उपसृष्टी कोणती बघितली आपण? पहिली उपसृष्टी होती अबीजपत्री वनस्पती. अबीजपत्री वनस्पती, ज्यांना बीजे येत नाही, ज्यांच्यामध्ये बीजपत्रे नसतात त्यांना म्हणायचं अबीजपत्री वनस्पती. आणि दुसरी उपसृष्टी कोणती पाहिली? दुसरी उपसृष्टी पाहिली आपण बीजपत्री वनस्पती. बीजपत्री म्हणजे ज्यांच्यामध्ये बीजपत्रे येतात किंवा असतात त्यांना म्हणायचं बीजपत्री वनस्पती. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढे पाहिलं होतं थोडंसं अबीजपत्री वनस्पतीचं वर्गीकरण. मग हे परत अबीजपत्री वनस्पती ज्या आहेत, या अबीजपत्री वनस्पती परत त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. ते वर्गीकरण 3 गटामध्ये केलेलं होतं. सृष्टीनंतर उपसृष्टी, उपसृष्टीनंतर येतं विभाग. म्हणजे अबीजपत्री वनस्पतीचे 3 विभागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. कोणतं कोणतं? पहिलं आहे थॅलोफायटा. थॅलोफायटा. दुसरं पाहिलं आपण ब्रायोफायटा. ब्रायोफायटा. आणि तिसरं बघितलं आपण टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असे 3 विभाग अबीजपत्री वनस्पतीचे. त्यापैकी आपण पहिलं विभाग पाहिलेलं होतं थॅलोफायटा. तर थॅलोफायटाची वैशिष्ट्ये बघितली होती. थॅलोफायटा हे नाव थॅलस या शब्दापासून तयार झालेलं आहे. थॅलस म्हणजे निरअवयवी शरीर. निरअवयवी, ज्याला अवयव नसतात. आता कोणते कोणते आहेत वनस्पतीचे अवयव? मूळ, खोड, पान, फूल हे अवयव. मग ज्यांच्यामध्ये हे अवयव नसतात त्यांना म्हणायचं थॅलोफायटा वनस्पती. ठीक आहे. तर आणि परत त्याचं दुसरी आपण वैशिष्ट्ये बघितली होती. थॅलोफायटा वनस्पती आहेत, ह्या वनस्पती मुख्यतः पाण्यामध्ये आपण वाढलेलं पाहिलं होतं. काही वनस्पती या एक पेशी असतात, म्हणजे त्यांचं शरीर एका पेशीपासून बनलेलं असतं. काही वनस्पती या बहुपेशी असतात. त्यानंतर आपण हे पण पाहिलं होतं की त्यांचं शरीर जे असतं, त्यांचं शरीर रचना अतिशय अतिसूक्ष्म असते आणि तंतुमय, साधारणतः तंतुमय अशी त्यांची शरीररचना असते. म्हणजे बारीक बारीक जसे धागे दोरे असतात तशा दोऱ्यांसारखं त्यांचं शरीर बनलेलं असतं.
आणि याचं उदाहरण आपण पाहिलेलं होतं स्पायरोगायरा, त्याच्यानंतर युलोथ्रिक्स, उल्वा, सॅरगॅसम ही अशा प्रकारची. आणि याच्यामध्ये काही किण्व आणि बुरशींचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे कवकवर्गीय वनस्पतीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, शरीर रचना तशी असल्यामुळे. आणि हे सगळे कसे असतात? असंवहनी असतात. म्हणजे यांच्यामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात. तर असं आपण थॅलोफायटा वनस्पतीचं उदाहरण बघितलेलं होतं. त्यानंतर आपल्याला त्याचं वर्गीकरण मागच्या पिरियडमध्ये आपलं राहिलं होतं वर्गीकरण करायचं. तर हे वर्गीकरण कसं करतात? तर आपल्याला आता तुम्हाला एक उदाहरण देतात, त्या वनस्पतीचं वर्गीकरण करा म्हणून सांगतात. तर उदाहरण आता तुम्हाला दिलेलं आहे, समजा स्पायरोगायरा. स्पायरोगायरा या वनस्पतीचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. तर आधी काय करायचं असतं तुम्हाला? काही वेळेस स्पायरोगायरा वनस्पती आहे, पण काही वेळेस प्राण्यांचं वगैरे वर्गीकरणसुद्धा करायचं दिलं जातं. म्हणून आधी तुम्ही हे बघायचं की ते सूक्ष्मजीव तुम्हाला दिलेलं ते सजीव जे दिलेलं आहे ते कोणत्या सृष्टीत येतं. तर स्पायरोगायरा जे आहे त्या स्पायरोगायरा ही 5 सृष्टीपैकी कोणत्या सृष्टीत येतं? मोनेरा, प्रोटेस्टा, कौके, प्राणी आणि वनस्पती याच्यापैकी स्पायरोगायरा काय आहे? स्पायरोगायरा म्हणजे शैवाळ वाढतं आपल्या ओलसर ठिकाणी तिथं. मग ते कशात येतं? वनस्पतीमध्ये येतं. म्हणून त्याची सृष्टी लिहायची वनस्पती. म्हणजे स्पायरोगायरा वनस्पतीची सृष्टी आहे, सृष्टी वनस्पती. आता नुसतं सृष्टीनंतर परत तुम्हाला त्याची उपसृष्टी लिहायची असते. उपसृष्टी. मग आता उपसृष्टी आपण 2 पाहिले. कोणते कोणते? अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती. तर स्पायरोगायरा वनस्पती जी आहे अबीजपत्री वनस्पतीमध्ये येते. अबीजपत्री म्हणून त्याची उपसृष्टी येते अबीजपत्री. ना? त्यानंतर तुम्हाला उपसृष्टीनंतर लिहायचं असतं तुम्हाला विभाग. कोणत्या विभागात येते? विभाग कोणता आहे त्याचा? तर आपण 3 विभाग बघितले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. त्याच्यापैकी स्पायरोगायरा हे कशाचं उदाहरण आहे? थॅलोफायटाचं. म्हणून त्याचं विभाग लिहायचा थॅलोफायटा. आणि शेवटी तुम्हाला आता याच्यानंतर पुढे तुम्ही त्याचं कसं वर्गीकरण केलेलं नाही, म्हणून त्याचं शेवटी उदाहरण लिहा. उदाहरण आहे स्पायरोगायरा. हे अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही दिलेल्या सजीवाचं वर्गीकरण करता येतं. म्हणजे आधी सृष्टी लिहायचं, त्याच्यानंतर उपसृष्टी लिहायचं, उपसृष्टी झालं की त्याचा विभाग लिहायचा, विभाग झालं की पुढे काही अजून काही ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून त्याचं गण वगैरे वर्गीकरण, पुढे त्याचं अजून वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, तो मुद्दा तिथं लिहायचा. आता इथं आपण स्पायरोगायरापर्यंतचं जे आहे फक्त विभागापर्यंत, म्हणून त्याचं विभाग लिहिलं. ठीक आहे. तर असं हे स्पायरोगायराचं आपण वर्गीकरण पाहिलं. त्यानंतर आपल्याला दुसरा विभाग आज अभ्यासायचा आहे. विभाग 2 अबीजपत्री वनस्पतीचं विभाग 2चं उदाहरण अभ्यास करायचं आहे. ते म्हणजे ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटा वनस्पती, या वनस्पतीमध्ये सुद्धा जसं आता आपण आपल्या वडाच्या, आंब्याच्या, गुलाबाच्या वगैरे जसं तुम्हाला मुळं, खोडं, पानं वगैरे दिसतात, अशी अवयवे यांच्यामध्ये सुद्धा नसतात. म्हणजे थॅलोफायटासारखीच ही सुद्धा निरअवयवी असतात. पण काय फरक आहे दोन्ही? मग हा वेगळा गट का करण्यात आलेला आहे? तर त्याच्यामध्ये बिलकुलच, तुम्ही शैवाळ बघितला असेल तर तुम्हाला शैवाळामध्ये वरच्या बाजूला ते असतं, कधी कधी पाण्यावर तरंगतं, कधी जमिनीवर मातीवर असतं. पण जर तुम्ही बघितलात खाली तर तुम्हाला त्याला मूळ, खोड, पान वगैरे दिसत नाही. फक्त हिरव्या रंगाचा भाग तुम्हाला तिथं पसरलेला दिसतो. निरअवयवी असतं. मग हे ब्रायोफायटाचं कसं आहे?
याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मूळ, खोड, पान वगैरे दिसणार नाही, पण त्याच्यासारखे दिसणारे अवयव असतात. मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात, पानासारखे दिसणारे पर्णाग्र असतात. असे त्याच्यासारखे दिसणारे अवयव असणाऱ्या वनस्पतीचा वेगळा गट पाडण्यात आलेला आहे, ब्रायोफायटा. मला आणि हे सुद्धा सर्व कसे आहेत, हे सर्व असंवहनी आहेत. असंवहनी म्हणजे यांच्यामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात, असंवहनी असतात. तसंच हे सुद्धा अबीजपत्री असतात, यांच्यामध्ये बीजपत्रे नसतात. हे त्याचं वैशिष्ट्य झालं. मग आता अजून काय वैशिष्ट्य याच्यामध्ये असतात ब्रायोफायटामध्ये? तर ब्रायोफायटा वनस्पतींना उभयचर वनस्पती म्हटलं जातं. उभयचर वनस्पती, उभय म्हणजे दोन्ही, चर म्हणजे राहणारा, जे दोन्ही ठिकाणी राहतात. म्हणजे जे पाणी आणि जमीन ह्या दोन्ही ठिकाणी राहतात अशा वनस्पतींना उभयचर वनस्पती. आपण उभयचर प्राणी तुम्ही ऐकलं असेल, पाण्यात, जमिनीत किंवा जमिनीत, हवेत राहणाऱ्यांना आपण उभयचर प्राणी म्हणतो. तसं ब्रायोफायटा गटातील वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती उभयचर आहेत. ते वाढतात मातीमध्ये, पण त्यांना प्रजननासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते. प्रजनन म्हणजे काय? तर प्रत्येक सजीव हा स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करत असतो, आपण त्याला प्रजनन असं म्हणतो. ठीक आहे. तर त्यांना मातीमध्ये वाढतात, पण प्रजननासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते. म्हणून ते प्रजनन करत असताना म्हणजे मुख्यतः ओलसर भागी ते वाढत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्व प्राणी जे आहेत हे बहुपेशी आहेत. बहुपेशी, यांचं शरीर अनेक पेशीपासून बनलेलं असतं आणि हे मुख्यतः स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी, स्वयंपोषी म्हणजे काय? जे स्वतःचं पोषण स्वतः करतात, म्हणजे ज्यांनी स्वतःचं अन्न जे स्वतः तयार करतात, आपण त्याला स्वयंपोषी वनस्पती म्हणतो. तर हे स्वयंपोषी असतात, बहुपेशी असतात आणि यांची रचना, शरीर रचना जर बघितली तर हे चपट्या रिबिनीसारखे असतात. चपटे प्राणी म्हणून, चपटे वनस्पती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रिबीन जशी चपटी असते तशी यांची शरीर रचनासुद्धा चपटी रिबिनीसारखी असते. हो ना. तर आणि याचं उदाहरण आहे मॉस. हे शब्द सारखं सारखं वाचत चला म्हणजे लक्षात राहतील. मॉस, फ्युनारिया, फ्युनारिया, रिक्सिया. मॉस याचंच नाव आहे फ्युनारिया, रिक्सिया. त्याच्यानंतर मर्केन्शिया, मर्केन्शिया आणि अँथॉसिरस, अँथॉसिरस, अँथॉसिरस ही ब्रायोफायटा वनस्पतीची उदाहरण. ठीक आहे. इथं तुम्हाला दाखवते, त्याची तुम्हाला हे केलेलं आहे इथं. हे पहा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे ब्रायोफायटामधील फ्युनारिया वनस्पती. या फ्युनारिया. आता फ्युनारियामध्ये बघा, हे इथं छोट्या बाजूला दिसायला लागलं आहे बघा, हे मुळासारखे अवयव. आपल्या वनस्पतीची मुळं कशी असतात? आपण जे आपल्या सभोवताली जे पाहतो ते खालीपर्यंत वाढलेली असतात, अशी मुळं दिसतात. हे चपटे राहतात असे प्राणी, चपटे. त्याच्यामुळे हे बघा चपटी शरीररचना, एवढेच मुळं असतात. एकच असतं, पण शैवाळापेक्षा थोडेसे जास्त जमिनीमध्ये खोलवर असतात. तर असे मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात, त्याला मुलाभ म्हणायचं. मुळे नसतात, मुलाभ असतात. हे बघा, हे इथं जे दिसायला लागले हे आहेत पानासारखे अवयव, त्याला पर्णाग्र म्हणतात, पर्णाग्र. आणि मूळ आणि पान याला फुलं येत नाहीत, म्हणजे ही अपुष्प वनस्पती आहे. ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना पण फुले येत नाहीत आणि थॅलोफायटा गटातील वनस्पतींना सुद्धा फुले येत नाहीत. म्हणजे ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा यांना मूळ, खोड, पान, फूल हे अवयव नसतात. ठीक आहे. दोघांचं साम्य हे झालं. दोघंही असंवहनी आहेत.
दोघांमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात. दोन्हीही अपुष्प आहेत. तर फरक काय आहे दोघांच्यामध्ये शरीर थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये? थॅलोफायटा गटातील वनस्पतींना अवयवच नसतात, त्याच्यासारखे दिसणारे सुद्धा नसतात. आणि ब्रायोफायटामध्ये जे मात्र असतात त्यांना पानासारखे दिसणारे काही अवयव असतात, मुळासारखे दिसणारे काही अवयव असतात. हा महत्त्वाचा फरक. अजून दुसरा कोणता फरक आहे बघा, दोन्ही मुद्दे वाचा पुस्तकामध्ये आणि काढा. ठीक आहे. तर असं हे फ्युनारिया. आणि त्यानंतर हे पहा, इथं मर्केन्शियाचं तुम्हाला दिलेलं आहे आणि हे व्रंत असतं आणि याच्या टोकाला तुम्हाला संपुटिका म्हणतात. याला ही संपुटिका असते. तर हे मुलाब, हे बघा मर्केन्शिया पण असं एक बघितला तुम्ही तर हे पानासारखीच रचना दिसायला लागली, पण ही पूर्ण वनस्पती आहे. आणि हे मुळं आहेत, हे बघा छोटीशी अशी मुळं, आणि त्याच्या टोकाला परत इथं याच्यासारखं संपुटिका आलेली तुम्हाला दिसते, व्रंत आणि संपुटिका. तर हे ब्रायोफायटा गटातील वनस्पतीची वैशिष्ट्ये आहेत. आलं लक्षात? परत एकदा पहा, ब्रायोफायटा गटातील वनस्पती ह्या मुख्यतः उभयचर वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. या असंवहनी असतात. आता वर्गीकरणामध्येच आपण बघितलं होतं, या अबीजपत्री असतात, या अपुष्प असतात, यांना मूळ, खोड, पान अवयव नसतात, पण मुळासारखे दिसणारे आणि पानासारखे दिसणारे अवयव असतात. हे बहुपेशी असतात आणि स्वयंपोषी असतात. आता कशावरनं ओळखायचं तुम्ही हे दिलेली वनस्पती स्वयंपोषी आहे का म्हणून? मुख्यतः आपण त्याच्या रंगावरनं, ज्याचा रंग हिरवा असतो ती वनस्पती स्वयंपोषी असतात. कारण हिरव्या रंगामध्ये हरित द्रव्य असतं आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आपण बघितलं हरित द्रव्याची आवश्यकता असते. म्हणून हे सर्व वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती हिरव्या रंगाच्या असणाऱ्या वनस्पती स्वयंपोषी वनस्पती असतात. ठीक आहे. आणि तर आपण इथंच थांबूया आज. प्रश्न घ्या, लिहून घ्यायचे सगळ्यांनी प्रश्न. प्रश्न पहिला, थॅलोफायटा व ब्रायोफायटा, थॅलोफायटा व ब्रायोफायटा यातील साम्य व फरक लिहा. दोन्हीतलं साम्य पण लिहायचं आहे, फरक पण लिहायचं आहे. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न घ्या, फ्युनारिया किंवा मॉसचे वर्गीकरण करा. फ्युनारिया किंवा मॉसचे वर्गीकरण करा. कसं सांगितलं होतं? आता समजा तुम्हाला फ्युनारियाचं वर्गीकरण करायचं आहे. फ्युनारियाचं वर्गीकरण करायचं आहे. कशा प्रकारे करणार? आधी काय लिहायचं? वर्गीकरण करत असताना आधी सृष्टी लिहायची. सृष्टी कोणती आहे? आपण वनस्पती सृष्टीचा अभ्यास करायला लागलो म्हणून वनस्पती सृष्टी, वनस्पती. त्याच्यानंतर काय लिहायचं असतं? उपसृष्टी लिहायची असते. उपसृष्टी काय येणार? अबीजपत्री किंवा बीजपत्री. मग आपण अजून अबीजपत्रीचा अभ्यास करायलो म्हणून अबीजपत्री. त्यानंतर काय लिहायचं असतं? विभाग लिहायचं असतं. विभाग कुठला आहे? 3 विभाग, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता हे कशात येतं? फ्युनारिया ब्रायोफायटामध्ये, म्हणून याचं उदाहरण लिहा ब्रायोफायटा. आणि उदाहरण कुठलं पाहिलं आपण? उदाहरण पाहिलं मॉस किंवा फ्युनारिया. हे अशा प्रकारे तुम्ही परत पुढे मर्केन्शिया आणि अँथॉसिरॉसचं पण वर्गीकरण लिहायचं आहे. मर्केन्शिया आणि अँथॉसिरॉसचं वर्गीकरण ना. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या, व्याख्या लिहा. पहिला आहे अबीजपत्री, दुसरं बीजपत्री, तिसरं संवहनी, चौथं असंवहनी
5वं सपुष्प, 6वं अपुष्प, 7वं थॅलस, 8वं उभयचर इत्यादीचं. आणि सगळ्यांना सूचना आहे, आज झूमवर संध्याकाळी 7 वाजता मी टायमिंग बघून परत तुम्हाला सांगते. मासुर्णे सरांचा तास झाल्यानंतर आपण लगेच घेऊया. आणि काय तुमची अडचण असेल, पहिला पाठ त्याचं तो सोबत पुस्तक सोबत घेऊन बसा. पहिल्या पाठावर थोडं आपण मागे रिव्हिजन घ्यायचं आहे. कुणाच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवायचे आहेत. म्हणून पहिला पाठ घेऊन संध्याकाळी टायमिंग मी सांगते तुम्हाला परत संध्याकाळच्या वेळेस. त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी झूमवर उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. तर घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. हॅव अ गुड डे.